ब्रेक नंतर तुमचं स्वागत। आपण चर्चा करतो महाबळेश्वरला भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत। हे संमेलन अध्यक्षा विना पार पडतंय। मी जातोय मधु मंगेश कर्णिकांकडे। मधुबाई, मला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाला एक परंपरा आहे। या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून अनेक महत्त्वाच्या साहित्यिकांनी विचारधन महाराष्ट्राला वाटलेलं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे सीमा प्रश्नाचा ठराव असो किंवा 1975 साली दुर्गाबाई भागवत अत्यंत तेजस्वी अशा शलाकेप्रमाणे चमकल्या होत्या, आविष्कार स्वातंत्र्यावर बोलल्या होत्या, अशा अनेक घटना घडल्या आहेत। आज तिथे अध्यक्षच नाहीयेत। तुम्हाला असं वाटतंय का की हा मराठी सारस्वतांचा मोठा अपमान आहे, आपण एक परंपरा खंडित केली आहे म्हणून? मला असं वाटतं मधु मंगेश कर्णिकांकडे माझा आवाज जात नाहीये। मी जातोय नागपूरला। राम शेवाळकर यांनी माझा प्रश्न ऐकलाय। शेवाळकरजी, काय म्हणणे तुमचं? ही परंपरा खंडित झाल्यामुळे सारस्वतांचा अपमान झालाय असं तुम्हाला वाटतंय का? परंपरा खंडित झाली ही गोष्ट खरी आहे। मी माझ्यासारखा माणूस त्याच्या मागच्या परिस्थितीकडे पाहतो, त्यामुळे मला त्याचं आश्चर्य वाटत नाही। परंतु परंपरा खंडित झाली आहे आणि ज्या प्रकारे हे सगळं चाललंय त्यामुळे प्रतिभावंतांची निश्चित मानहानी होते असं मला वाटतं। तुमच्याकडे मी पुन्हा जातोय मधु मंगेश कर्णिक यांच्याकडे। मधुबाई, माझा आवाज तुम्हाला ऐकू येत असेल। मला सांगा, साहित्य महामंडळ अशा पद्धतीने का वागतं? ही काही सरकारी संस्था नाहीये, इथे काही सरकारी अधिकारी नाहीयेत, तरी सुद्धा यांची अशी संवेदना कमी का झाली आहे? मधुबाई, माझा आवाज तुम्हाला ऐकू येत असेल तर माझा प्रश्न असा आहे की साहित्य महामंडळ इतक्या संवेदना शून्य रीतीने का वागतंय? आवाज पोचत नाहीये, काहीतरी तांत्रिक प्रॉब्लेम आहे। मी जातोय पुण्याला राजन खान यांच्याकडे। राजन खान, माझा तुम्हाला प्रश्न आहे। आधी जो मी राम शेवाळकरांना विचारला त्याचंही उत्तर द्या आणि साहित्य महामंडळ अशा अरेरावी पद्धतीने का वागतंय? की गेल्या 100 वर्षात आपले सगळे पूर्वज, आपले सगळे आधीच्या पिढ्या ह्या साहित्य संमेलनासाठी मनापासून राबलेल्या आहेत। आजच्या साहित्य संमेलनाला 1-2-3 वर्षापूर्वीपर्यंतच्या साहित्य संमेलनाला, सांगलीच्या साहित्य संमेलनापर्यंत अगदी एक दांडगं असं स्वरूप या साहित्य संमेलनाला आलेलं होतं। आताच्या या महामंडळाच्या लोकांनी नवीन नवीन खेंगटी काढून या संमेलनाच्या त्या परंपरेवरच वार केलेला आहे असं मला वाटतं। म्हणजे एकूण लोकांचा, सामान्य लोकांचा, असामान्य लोकांचा, शहरी ग्रामीण अशा सगळ्यांचा एकत्र येण्याचा एक मोठा उत्सव, ज्याचा अनेकांना अनेक प्रकारे उपयोग होतो, त्याला मला वाटतं यांच्या डोक्यात काहीतरी असावं, असं काहीतरी की हे खूप चांगलं चाललंय ना, हे मोडून काढूया। आणि मला असं लक्षात येतंय की ही मंडळी साहित्याचं घेणं असलेली नाहीयेत। साहित्यिकांचा अपमान करणं, हे साहित्यिकांना आपल्या पायाशी आणणं, त्यांना कमी दाखवणं, हे मला वाटतं आत्ताच्या या लोकांची धोरणं असावीत। महामंडळ म्हणून जी काही एक आदराची भावना निर्माण व्हायला पाहिजे यांच्याबद्दल, ती नाही होत आहे। गेल्या 2-3 वर्षात मी पाहतोय ते की फार गोंधळ, आत्ताही महाबळेश्वरला आयोजनाचे एवढे गोंधळ आहेत, सावळे गोंधळ आहेत, काही व्यवस्था नाही आहेत। मग मला असं वाटायला लागलंय की या महामंडळानं यातनं बाजूला व्हावं ना, दुसरे उपद्व्याप करावेत, साहित्यातले दुसरे उपद्व्याप करावेत। तुम्ही म्हणालात ना, ते बरोबर आहे की हे काही सरकारी नोकरी नाहीये यांची, यांनी बाजूला व्हावं आणि महामंडळ नावाचं जे काही भूत उभा आहे आता ना, यांनी सांगावं आता यापुढे आम्ही साहित्य संमेलन घेणार नाही। मी त्यांच्याकडे जातोय। राजन खान, मी येतो तुमच्याकडे परत। माझ्यासोबत मधु मंगेश कर्णिक आहे, पण तांत्रिक काहीतरी प्रॉब्लेम आल्यामुळे त्यांना माझा आवाज ऐकू जात नाही। पण त्यांच्या कोकण मराठी साहित्य परिषदेलाही महामंडळाने खूप छळलंय, त्यांना मान्यता दिलेली नाहीये। कर्णिक जेव्हा माझ्यासोबत येतील तेव्हा त्याबद्दल मी त्यांना विचारीन। पण मी पुन्हा जातोय के.एस. अतकरे यांच्याकडे, कार्यरत महामंडळाचे। अतकरे, काय म्हणतायत सर्व ज्येष्ठ साहित्यिक? बघा, तुम्हाला दोष देताय, काय उत्तर आहे तुमच्याकडे? हे पहा, त्याचा कुठेतरी गैरसमज झालेला आहे। महामंडळानं अशी वाईट कोणालाही वागणूक दिलेली नाहीये आणि या संमेलनाच्या संदर्भामध्ये हा आता नव्यानं जो वाद निर्माण झालेला आहे, अध्यक्ष निवडून आल्याच्या नंतर त्यांच्या स्टेटमेंटवरून किंवा पुस्तकावरून, हा वाद वेगळा आहे। परंतु कुठंतरी काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय। महामंडळानं अशी कोणती कृती केलेली की दाखवा की कोणत्या साहित्यिकांना अवमान केलेला आहे? मला तरी वाटत नाही की अशा प्रकारचा आम्ही जाणून बुजून कोणाचा अवमान राजन खान, तुम्ही प्रतिवाद करू इच्छिताय असं दिसतंय, काय म्हणणं आहे तुमचं? ते म्हणतात आम्ही अपमान नाही केला। की पूर्ण माजी अध्यक्षही नाही आणि आजी अध्यक्षही नाही असं संमेलन तुम्ही भरवताच कसं?
तुम्ही रद्द करून टाकायचं ना संमेलन. तुम्हाला संमेलन कोणासाठी घ्यायचे आहे? एवढ्या निवडणुका करता, एवढा गाजावाजा करता तुम्ही लोक, आणि एवढं भपका करता त्या निवडणुकांचा, आणि एक निवडून आलेला, लोकशाही मार्गाने निवडून आलेला अध्यक्ष आहे, त्याची एक प्रतिमा तयार करता महाराष्ट्रभर, आणि जर तो अध्यक्षच राजीनामा देता तर तुम्ही साहित्य संमेलन घेण्याच्या फंदात पडतात कशाला? अत्करे, हा उत्तर अपमान द्या. नाही का अख्ख्या साहित्यसृष्टीचा? हा आजपर्यंत मला सांगण्यात आलं की एक ज्येष्ठ गोष्ट मला साहित्यिकांना सांगायची वाटते. एक मिनिट, राजन मला खान एक अत्करे गोष्ट उत्तर अशी देत आहे. सांगायची वाटते. हा, मला एक गोष्ट अशी सांगायची वाटते की हे म्हणणं त्यांचं ठीक आहे, परंतु एक गोष्ट सरासरी जाणून घ्यायला पाहिजे आपण की अखिल भारतीय साहित्य संमेलन जमत असताना केवळ 1 दिवसाचा 2 दिवसाचा खेळ नाहीये. साधारणतः 3-4 महिन्यापासून स्वागत मंडळाला हे राबावं लागतं, पैसा खर्च नाही होतो. अत्करे, हे सगळं बरोबर आहे. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या की हा जो महाबळेश्वरला घोळ झालेला आहे त्याला तुम्ही जबाबदार नाही आहात का? कारण आनंद यादव यांचं भाषण, छापील भाषण तयार होतं, ते वाचून दाखवायला तुम्हाला काय हरकत होती? तुम्ही वारकऱ्यांच्या अरेरावीला घाबरलात का? करून जास्त वाढवायचा का हा प्रश्न सोडवायचा? आम्ही शांत चित्तानं हा प्रश्न सोडून संमेलन यशस्वी नाही, करून शांत चित्त म्हणजे काय अत्करे? शांत चित्त म्हणजे लाचारी आहे का? संमेलन अध्यक्षांचं भाषण वाचून दाखवायला काय हरकत होती? मला सांगा, याच्यात कोणती लाचारी झाली? आम्ही राजीनामा स्थगित केलेला आहे. आम्ही स्थगित राजीनामा म्हणजे हा काय स्थगित केलेला अत्करे? आहे. स्थगित म्हणजे काय? या शब्दाचा अर्थ महाराष्ट्राला समजावा जरा. हा राजीनामा तुम्ही पुढच्या वर्षी स्वीकारणार आहात का? नाही, आता आजच्या घडीला तर आम्हाला हे संमेलन पार पाडणं जरुरीचं होतं का नाही? मला हे सांगा, महामंडळ समजा तुमच्या हातात आहे, राजन खान साहेबांच्या हातात आहे, अशी सिच्युएशन निर्माण झाली असती तर त्यांनी काय निर्णय घेतले असते? एक मिनिट थांबा, मी राजन खानना विचारतो. राजन खान उत्तर द्या. मी पहिली गोष्ट म्हणजे वारकरी आणि आनंद यादव यांची बैठक घडवून आणली असती आणि महामंडळ म्हणून ठामपणे भूमिका घेतली असती आणि शासनाकडे संरक्षण मागितलं असतं. याच्या मागे झाल्या नाहीत का घडामोडी? तुम्ही साहित्य संमेलन घ्यायचं म्हटल्यानंतर आयोजनात असले वादविवाद नेहमी उभे राहिलेले आहेत. हा एक वाद आहे ना, तो मिटवण्याचं महामंडळानं जबाबदारी घ्यायला नको होती का? लहान लेकरं, लहान मुलं बाळ येतात, स्त्रिया येतात. नाही अत्करे, मला सांगा, लहान मुलं बाळ लेकरं वगैरे बरोबर आहे, तुम्हाला आनंद यादवांचं भाषण वाचून दाखवायला कोणती अडचण होती? नाही, एक प्रश्न असा होता की आता राजीनामा जर स्थगित केलेला आहे तर पुन्हा तो हे करण्याच्या मध्ये काही मतलब नव्हता ना. पण राजीनामा स्थगित हा जर तुमचा प्रश्न होता ना, तो स्थगित हा शब्द तुम्हीच काढलाय सरकारी एखाद्या कमिटी सारखा. नाही, हे कसं आहे, हा वाद आणि हे संमेलन आम्हाला व्यवस्थित पार पाडण्याशी मतलब होता की इथं आणखी जास्त गोंधळ करून कोणाला अडचणीत आणणं हे काही बरोबर वाटत नव्हतं. महामंडळ अध्यक्ष नसले तरी चालेल, पण तुम्हाला संमेलन करायचं होतं असं मी मानतो. मी येतो तुमच्याकडे परत. पण माझ्यासोबत आता मधुबाई आलेले आहेत, मधु मंगेश कर्णिक आहेत. मगाशी तांत्रिक कारणामुळे त्यांना माझा आवाज ऐकू येत नव्हता. मधुबाई, मला सांगा, हे महामंडळ जे आहे तुम्हाला त्यांनी खूप त्रास दिलाय कोकण मराठी साहित्य परिषदेला, हे अशा अरेरावी पद्धतीने, लाचार पद्धतीने का वागतात? हा, मी जरा बोलू का? बोला बोला, तुम्हीच बोला. हॅलो. हा, बोला 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 मधुबाई. पहा, आता ह्या विषयावर हॅलो बोला बोला, तुमचा आवाज मला ऐकू येतोय. चर्चा आणि महामंडळाला आरोपीच्या पिंजऱ्यात सरकारने धरलेलं आहे आणि महामंडळाला कोणतंही समाधानकारक उत्तर देता येत नाही हे आता आपण ऐकलं. आता अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की हा विषय आता भवितव्याच्या दृष्टिकोनातून त्याचा विचार केला पाहिजे. वास्तव काय आहे हे आपण कालपासून पाहतो, गेले 2 महिने पाहतो. राजन खान म्हणाले त्याप्रमाणे या गोष्टीवर तोडगा काढता आला असता अशक्य काही नव्हतं. आवश्यक होती ती इच्छाशक्ती आणि खरोखरी साहित्य सृष्टीचा मान ठेवण्याची एक भावना. महामंडळाकडे यापैकी काही नव्हतं. जे महामंडळ विश्व साहित्य संमेलनाच्या बाबतीत अतिशय उत्साहाने वागत होतं, ते महामंडळ आनंद यादवांच्या बाजूने, आनंद यादवांच्या कादंबरीच्या बाजूने, स्नेह साहित्य संमेलनाच्या बाजूने एक चकार शब्द काढत नव्हतं. याच्यामध्ये महामंडळाला काय अर्थ उरलेला नाहीये. मला असं वाटतं की आता आपण भविष्याचा विचार केला पाहिजे. कारण ह्या महामंडळाने गेल्या वर्षभरात 2 संमेलनं, सांगलीचं आणि हे महाबळेश्वरचं, ह्या दोन्ही संमेलनाचा जो विचका केलेला आहे, त्यामुळे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या साहित्य जगताची मान खाली गेलेली आहे. आता याच्यात उपाय आपण शोधला पाहिजे आणि न रागावता शांत चित्ताने एकूणच महाराष्ट्राच्या साहित्य वैभवाला शोभेल अशा पद्धतीने रामभाऊ शेवाळकर म्हणा, मी आहे,
अनेक ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत महाराष्ट्रामध्ये आहेत. अगदी त्यामध्ये- मधुबाई तुमची सूचना खूप चांगली आहे. अशा पद्धतीने विधायक काही घडलं पाहिजे. ते विधायक नेमकं काय हे मी पुढच्या सेगमेंटमध्ये तुम्हाला विचारणार आहे. आता मी घेणार आहे एक ब्रेक पूर्वी आपला प्रश्न बघा. महाबळेश्वर संमेलनाचा खेळखंडोबा महामंडळाने केलाय का? पडद्यावर बघू शकता आपले प्रेक्षक काय म्हणतायत. 86% प्रेक्षक म्हणतायत होय, महामंडळाने वाटोळं केलंय संमेलनाचं. मी आता घेणार आहे एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.